महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चावर पावसाचं सावट आहे। मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। महापालिका मुख्यालय आणि दक्षिण मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तर मवी आणि मनसेच्या या मोर्चावर पावसाचं सावट दिसतंय, कारण मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे याच पावसामध्ये आता मवी आणि मनसेच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून हा मोर्चा काढावा लागतोय का, हे देखील पाहावं लागणार आहे। मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी या मोर्चाची तयारी देखील करण्यात आली आहे। अगदी तर या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडी पक्षामधले नेते, त्याचबरोबर कार्यकर्ते, मनसेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले घटक पक्ष, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र पावसाची संततधार सध्या मुंबईमध्ये सकाळपासून कायम आहे, त्यामुळे कशा पद्धतीने हा मोर्चा पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाचा जोर वाढतोय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। खरं श्वेता, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खरं तर ही तयारी करण्यात आलेली आहे। सगळ्याच झेंडे लावण्यात आलेले आहेत, बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभरामधून या ठिकाणी एकवटलेले आहेत। अजूनही अनेक कार्यकर्ते येत आहेत। मात्र मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे आता काहीसं या मोर्चावर सावट आल्याचं दिसतंय। अगदी आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत, त्याचबरोबर ओम देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण सीमाकडे जाणार आहोत। सीमा, विराट मोर्चा काढणार असल्याचं महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, पण यावर पावसाचं सावट आहे। काय सध्या तिथली परिस्थिती पाहायला मिळते? हवामान विभागानं मुंबईसाठी काही अलर्ट घोषित केलाय का? नक्की श्वेता, भव्य मोर्चा आज दुपारी मुंबईमध्ये निघणार आहे, फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापर्यंत। आणि या मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते आता मुंबईमध्ये जमायला सुरुवात देखील झालेली आहे। मात्र आपण पाहतोय की सकाळपासूनच मुंबईमध्ये, म्हणजे विशेषतः साऊथ मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मोर्चा निघणार आहे तिथे संततधार पावसाची सुरूच आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आणि ठिकठिकाणी आता काही प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे। ढगाळ वातावरण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या मोर्चावरती पावसाचं सावट असल्याचं सध्या या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। आता जर दुपारी, म्हणजे ज्यावेळी मोर्चा निघणार आहे 1 ते 2च्या सुमारास, तेव्हा जर पावसाने या ठिकाणी हजेरी लावली, दो जर पाऊस पडला तर याचा काहीसा परिणाम आपल्याला मोर्चावरती पाहायला मिळेल। मात्र तरी सुद्धा म्हणजे पाऊस आला तरी देखील आम्ही थांबणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि इतर घटक पक्षांनी घेतलेलीच आहे। मात्र पाऊस आल्यानंतर काहीसा परिणाम कार्यकर्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यांना थांबण्यासाठी खरं तर जागा नसते, तर त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की दुपारपर्यंत वातावरणामध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळणार का। मात्र दुसरीकडे जय्यत तयारी तर करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळात इथे ही दृश्य आपल्याला बदलताना पाहायला मिळेल। बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। मात्र दुसरीकडे सातत्यानं वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि उन्हाचा तडाखा दुपारी पाहायला मिळणार की पुन्हा पावसाची हजेरी दक्षिण मुंबईमध्ये पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच सीमा, तर सध्या फॅशन स्ट्रीटच्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे सीमा यांनी आपल्याला सांगितलेली आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, तुम्ही मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर आहात। फॅशन स्ट्रीट इथे कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे तिथे माहोल तयार करण्यात आलाय, हे सगळं सीमा यांनी सांगितले। सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे काय परिस्थिती पाहायला मिळतेय, कारण पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, कारण तो मोर्चा तिथेच येऊन धडकणार आहे। निश्चितच प्राची अगदी योग्य आहे, कारण महापालिका मुख्यालय हे या मोर्चाचं समाप्तीचं ठिकाण आहे। या ठिकाणीच राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे व मनसेचे जे काही महत्त्वाचे नेते असतील, अर्थात मनसेकडनं राज ठाकरे हे महत्त्वाचे नेते आहेत, हे सगळे नेते या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। तयारीचा जर तू विचार केलास, ज्या पद्धतीची तयारी या ठिकाणी सुरू आहे, पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त अगदी नैसर्गिकरित्या या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। जर आपण बॅनरबाजी बघितली तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशन शेजारीच आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त नैसर्गिकरित्या या ठिकाणी असणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की पोलीस व्हॅन देखील या ठिकाणी काही प्रमाणात तैनात करण्यात आलेल्या आहेत। जसं आत्ता सांगितलं, आझाद मैदान पोलीस स्टेशन हे शेजारीच असल्यामुळं पोलिसांकडनं बंदोबस्तामध्ये कुठलीही कसूर केली जाणार नाहीये। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलो
तर काही प्रमाणात पावसाचं सावट आहे हे नाकारून चालणार नाही, कारण 2 दिवसापासून सातत्यानं पावसाला मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न आहेत, फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका हे अंतर अवघं उनपूर 1 किलोमीटरचं आहे. त्यामुळे या 1 किलोमीटरच्या अंतरावर या सगळ्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना, त्या प्रकारचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, DCP असतील, ACP असतील, यांच्याकडनं या संदर्भात सातत्यानं आढावा घेतला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा हा जो परिसर आहे आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भागातला, या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. 1 वाजेच्या आसपास या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढे चालत चालत हा मोर्चा मेट्रो मार्गे या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चौकामध्ये दाखल होईल, जिथे महापालिकेचं मुख्यालय आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात पोलिसांकडनं तगडा बंदोबस्त ठेवला जाईल, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि एकंदर राजकीय आंदोलनाला कुठलाही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडनं आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे मोर्चाचं स्वरूप कसं असेल आणि किती मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं सातत्यानं दोन्ही गटांकडनं दावे केले जातात की भव्य असा मोर्चा असेल, महाराष्ट्राला दिशा देणारा हा मोर्चा असेल, त्यामुळे प्रत्यक्षात मोर्चामध्ये किती लोक सहभागी होत आहेत आणि त्याचं स्वरूप आणि त्याचा प्रतिसाद कसा असणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल. प्राची. तर नक्कीच ओम, सध्याची स्थिती आपण पाहतोय, मुंबईमध्ये मोर्चाची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे. पाऊस जरी असला तरी आपण याची तमा न बाळगता आपण मोर्चा काढणार, यावर हे सगळे विरोधक ठाम आहेत. धन्यवाद सीमा, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.